हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावो. स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर नेहमीप्रमाणे तुमच्या सर्वांसोबत आज पुन्हा एकदा मी रेसिपी शेअर करणार आहे, की ते म्हणजे आज मी ट्राय करणार आहे एकदम कोरियन टाईप अशी मॅगी. तर म्हटलं की आज कोरियन टाईपमध्ये आपण मॅगी करूया. नेहमी तर मॅगी अशी करतच असतो. तुम्ही याच्या आधीचा ब्लॉग बघितला असेल. आम्ही सगळं सामान मागवलं होतं ना, त्याच्यासोबतच मॅगीसुद्धा मागवली होती. तर म्हटलं की आज तुमच्या सर्वांसोबत रेसिपीसुद्धा शेअर करू आणि एक कंटेंटसुद्धा होऊन जाईल त्याचा. तर म्हणून आता बघा छान आहे, तर मी एक पॅन ठेवला आहे आणि आज मी कोरियन टाईपमध्ये बनवणार आहे. सो कोरियन टाईपमध्ये बघायला गेलं तर खूप वेगवेगळे इन्ग्रेडियंट्स त्यामध्ये वापरले जातात. तर आता तेवढे सगळे इन्ग्रेडियंट्स माझ्याकडे खरंच नव्हते. जेवढं काही आता माझ्याकडे जे अवेलेबल होतं ना, त्याच्यामध्येच आता मी ती कोरियन टाईपमध्ये मॅगी बनवलेली पण तुम्हाला आहे. सर्वांना एकदम असं खरं सांगतो, की कमी इन्ग्रेडियंट्समध्ये पण ती मॅगी इतकी टेस्टी बनली होती आणि इतकी छान असं म्हणजे आता नेक्स्ट टाईमसुद्धा बनवेल ना, तेव्हा मी अशाच पद्धतीने बनवेल. तर असंच म्हणेल एवढी छान मस्त झाली होती. तर कशी रेसिपी आहे ते तुमच्या सर्वांसोबत आम्ही शेअर करतो, की ते म्हणजे आता बघा एक पॅन घेतला होता. त्या पॅन आता मी दीड ह्याची मॅगी ठेवली होती, उकळवत ठेवली होती. मम्मीनी बनवून गेली होती आणि मी आता दीड मॅगी माझी उकळवत ठेवली होती आणि ती नीट बॉईल झाली. त्याच्यानंतर तिला ड्रेन करून ठेवलं. त्याच्यानंतर मग तेल घेतलं आणि कोरियन टाईप म्हणजे काय आता प्रत्येक वेळेस काय पूर्ण कोरोना किंवा चिनी लोकांसारखंच मला नाही करायचं आहे. तर त्याच्यासाठी म्हणून आता मी थोडंसं मराठी तडका म्हणून त्यामध्ये घातलं कढीपत्ता, की काहीतरी इंडियन टच असावा त्यामध्ये आणि त्याच्यानंतर अद्रक आणि लसूण हे जे अद्रक लसूण आहे ते घातलं आणि मग त्याच्यानंतर त्याला नीटनेटकं असं छान थोडंफार असं नीट शॅलो फ्राय करून घेतलं. कारण ते एकदम नीटनेटकं झालं की नंतर ते ना करपायला लागतं जर आपलं तेल जास्तच असं तापलेलं असेल ना तर. आणि मग त्याच्यानंतर ह्यामध्ये आता मी हिंग घातलं आहे कारण प्रत्येक गोष्टीमध्ये मी नेहमी हिंग घालत असतो. तुम्हाला माहिती आहे हिंगामुळे कुठलीही गोष्ट आपल्या बाधत नाही. जर ती गोष्ट कितीही कशीही झाली ना, तरी हिंग घातल्याने ती गोष्ट बाधत नाही. बघा कधीतरी तुम्हाला जास्त पोट दुखत असेल तर हिंगाचं पाणीसुद्धा प्यायला लावतात. मग ह्याच्यासाठी म्हणून आम्ही जेवणातच नेहमी हिंग घालत आणि मग त्याच्यानंतर सामानासोबतच मी चिली सॉस आणि सोया सॉससुद्धा ऑर्डर केलं होतं. तर आता याच्यामध्ये आता मी घातलं आहे तो म्हणजे सोया सॉस. सोया सॉस मी पहिला भीतीने आहे ना खूप कमी घातला, की म्हणजे नंतर ते खूपच आंबट होऊन जाईल ह्याच्यासाठी म्हणून मी त्याला पहिलं कमीच सोया सॉस घातला आणि मग नंतर ह्यामध्ये आता आपल्याला घालायचं तो म्हणजे चिली सॉस. आता चिली सॉस जरी असलाच पाहिजे तर कंपल्सरी आहे आणि ह्याच्यासाठी या रेसिपीसाठी 3 सॉसेस मेन म्हणजे कंपल्सरी आहेत. ते म्हणजे चिली सॉस, शेजवान सॉस आणि आपला सोया सॉस. हे तिन्ही सॉसेस जे आहेत ना ते यामध्ये खूप इम्पॉर्टंट्स आहेत. जर तुम्ही हे वापरले तर तुमची ही मॅगी कोरियन टाईपमध्ये बनू शकते. तर हीच एक मेन हे आहे त्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट तर म्हणजे सोया सॉस आहे, त्याच्यानंतर चिली सॉस आहे, त्याच्यानंतर आपली शेजवान चटणी. तर आता माझ्याकडे शेजवान चटणी नव्हती, सो म्हणून मी शेजवान चटणी यामध्ये आता घातली नाही आहे. त्यामध्ये आता चिली सॉस आणि सोया सॉस घातला आणि त्याला नीट असं थोडंफार हे करून घेतलं, मिक्स करून घेतलं, म्हणजे ते एकजीव होऊन जाईल. आणि मग नंतर ह्यामध्ये आता मी घालणार आहे, की ते म्हणजे आपला आपला जो टेस्ट मेकर असतो ना, तो आता यामध्ये मी घालणार आहे. जेव्हा मी सोया सॉस घालवतो तेव्हाच मी गॅस बंद करून टाकला होता. तेव्हा मग आपल्याला गॅस चालू करण्याची वगैरे काही गरज नाही आहे. नॉर्मलीच तेव्हा आपण गॅस बंद करायचा आणि ते अशा पद्धतीने मिक्स करत राहायचं. तर गॅस बंदच आहे आणि यामध्ये आता मी टेस्ट मेकर घातला आहे. तुमच्याकडे टेस्ट मेकर घातल्यानंतर तुमच्याकडे मॅगी मसाला असेल तुम्ही तो घालू शकता. त्याच्याने पण एकदम मस्त टेस्ट लागते. त्याच्यानंतर असा आपला म्हणजे आपला टेस्ट मेकर घातला ना, की जो मसाला असतो ना तो आतला, तो सगळा असा कोरडा बनून जातो. तर त्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घाला. माझ्याकडनं ही चूक झाली, की मी थोडंसं पाणी नव्हतं घातलं. म्हणून ते असं नीट मला मिक्स करता येत नव्हतं. जर थोडंसं पाणी घातल्यानंतर तो असा सॉस होतो एकदम प्रॉपरली. मग त्याला मिक्स करताना पण नीट होतं आणि प्लस पूर्ण मॅगीला तो मसाला जो असतो ना तो लागतो. आता ह्याला पूर्ण जे आहे ना मॅगीला तर त्याला मी नीटनेटकं फोकनी 2 फोकनी असं नीटनेटकं त्याला आता मी असं मिक्स करून घेणार आहे. नाहीतर ह्याच्याने त्याचे तुकडेच तुकडे होतील आणि त्याच्यानंतर यावरती कोरिएंडर घालायची, मस्त कोथिंबीर घालायची आणि अशी छान एकदम टेस्टी अशी मस्तात मस्त आणि इतकी छान झाली होती तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केली म्हणून तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केली आहे. एवढी छान झाली होती मॅगी. तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, की आपली मॅगी कशी झाली आहे आणि खूप कोरियन टाईपमध्ये आज मी मॅगी बनवली होती. नेहमी साधीच बनवतो. आज म्हटलं, की कोरियन टाईपमध्ये बनवूयात, तर म्हणून आज मी कोरियन टाईपमध्ये बनवली आहे. तर अगदी अशी मस्त आजची टेस्टी मॅगी झाली आहे.
ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बघितलं तुमच्या सर्वांसोबत आज मी एक मस्त अशी भन्नाट रेसिपी शेअर केली मॅगीची. तर मी आशा करतो की तुम्हाला सर्वांना ती नक्की आवडली असेल आणि खूप छान झाली होती. तर आज आता दुसरा टॉपिक तो म्हणजे आता आपल्या एका व्हिडिओमध्ये तर कमीत कमी 2 ते 3 टॉपिक्स येतच असतात आपल्या एका व्हिडिओमध्ये. म्हणजे खूप साऱ्या अशा माहितींनी भरलेला तो व्हिडिओ असतो. तर तुम्ही आता माझ्या एवढ्या छान छान सगळ्या पूजा बघत असता आणि तुम्हा सर्वांना छान छान त्या पूजा आवडतात सुद्धा. आणि मी तुमच्या सर्वांसोबत ज्या पूजांना अजून आकर्षण देतात, म्हणजे अजून पूजेला छान देतात, लुक देतात, अशा वस्तू मी कुठून घेतो, कशा घेतो, काय कॉस्टमध्ये घेतो, हे सगळं डिटेल ऑन डिटेल तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करत असतो. तर अगदी तशाच पद्धतीने आता आपला दसरा येतोय, म्हणजे आता नवरात्र तर सुरूच आहे, पण नंतर आता हळूहळू आपला दसरा सुद्धा येईल दशमीच्या दिवशी. तर मग त्याच्यासाठी आपल्याला सरस्वतीचा फोटो लागेल किंवा देवी देवतांचे आपल्या फोटो लागतील. तर हे सगळे जे फोटोज आहेत ते मी एक्झॅक्ट नक्की कुठे घेतो आज हे तुमच्या सर्वांसोबत आज मी शेअर करणार आहे. तर आजचा व्हिडिओ एंड पर्यंत पाहायला मी माझ्या वेगवेगळ्या पूजेसाठी जे माझ्या पूजेला खूप छान लुक देतात असे वेगवेगळे फोटोज असतात माझ्याकडे. अर्थात धनत्रयोदशीच्या दिवशी आता लवकरात लवकर आपल्या ऑक्टोबर महिन्यामध्ये धनत्रयोदशी येणार आहे. तर धनत्रयोदशीसाठी धनतेरसचा जो फोटो लागतो, धन्वंतरीचा फोटो लागतो, माता लक्ष्मीचा आपल्या फोटो लागतो. त्याच्यानंतर आता नोव्हेंबर झालं की लगेच डिसेंबर येईल, तो म्हणजे आपला मार्गशीर्ष महिना येईल. तर त्याच्यासाठी महालक्ष्मी आईचा व्रताचा फोटो लागतो. असे खूप सारे फोटोज आपल्याला लागत असतात. आपण आपल्या देवघरामध्ये सुद्धा काय काय वेळेस फोटो ठेवत असतो. तर हे सगळे फोटोज मी कुठून घेतो, तर मी हे सगळे फोटो लालबागवरून घेतो, प्रभात फ्रेम मेकर्स मधून. तिकडे खूप छान असे मला फोटोज मिळतात आणि एकदम छान, एकदम सुंदर फोटोज असतात. आणि तिकडनं आता मी कुठले कुठले फोटोज सुद्धा घेतले ते तुमच्या सर्वांसोबत शेअर करणार आहे. तर पहिली सुरुवात आपण आपल्या स्वामींपासून करूया. तर हा एक मी फोटो म्हणजे स्वामींचा तिकडून घेतला होता. आता ह्या फोटोला बरीच वर्ष झाली. म्हणजे या घरामध्ये जेव्हा मी राहायला आलो होतो, तेव्हा हा फोटो घेतला आणि या घरामध्ये आता मला 7 वर्षापेक्षाही 8 वर्ष झालीच आहेत आम्हाला या घरामध्ये. तेवढी या फोटोला म्हणजे फोटोला माझ्या वर्ष झाली. तर आता हा मला चेंज करायचा आहे. माझा विचार सुरू आहे की हा चेंज करू. पण मनच होत नाही कारण याचं जे बॉर्डर आहे ना, त्याचं जे 8 वर्षापेक्षा झाले त्या फोटोला आणि तरी अजून याचं गोल्डन पण जे आहे, ते अजूनही तशाच्या तसं आहे. पण आता मी सध्या विचार करणार आहे ह्याला चेंज करण्याचा. पण हा खूप छान आहे फोटो आणि ह्याच्यात स्वामींचा चेहरा वगैरे तुम्ही बघा, दत्तगुरूंचा चेहरा बघा किती सुंदर आहे. आणि आता हा फ्रंट कॅमेरा आहे ना, सो तुम्हाला हा उलट दिसत असेल स्वामींचा फोटो. पण हा खूप छान फोटो आहे. बॅक साइडने हा काहीसा असा आहे आणि इथे हे हुक आहे आणि इथे हे 2 हुक आहेत म्हणजे फोटोला हार लावण्यासाठी वगैरे. तसा सुंदर स्वामींचा आपला फोटो आहे. वरती श्री स्वामी समर्थ लिहिलंय आणि खालती भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. तर हे असं त्यांचं जे वाक्य आहे माझ्या माऊलींचं ते इथे लिहिलेलं आहे. तसा हा छान मस्त फोटो आहे. तर हा सुद्धा फोटो मी प्रभात फ्रेम मेकर्स मधूनच घेतलाय. त्यांचे डिटेल्स आणि ॲड्रेस सगळं तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये मी देईन. तुम्ही नक्की व्हिजिट करू शकता. जर तुम्ही जवळपास असाल तर तुम्ही व्हिजिट करा आणि जर तुम्ही ह्याच्यात असाल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करून सुद्धा पुढची माहिती ते लोकं तुम्हाला देतील. तर असं छान माऊलींचा फोटो आहे आणि मला विचारलं होतं म्हणून तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करतो. असंच नाही की मला वाटलं किंवा मला असं आहे, माझ्याकडे एवढं सगळं आहे, ते तू कुठून घेतं ते प्रत्येक गोष्ट तुमच्या सर्वांसोबत शेअर करत बसावी, असं नाही. या फोटोबद्दल मला विचारलं होतं, की "तू स्वामींचा फोटो कुठून घेतलास?" की म्हटलं योगायोग झालाच आहे. तर तुमच्या सर्वांसोबत डिटेलच शेअर करूया, की तिकडनं आम्ही कुठले-कुठले सगळे फोटोज घेतलेत ते. तर हा एक सुंदर स्वामी माऊलींचा फोटो मी घेतला होता आणि मी म्हणजे हा पप्पांनी घेतला होता. म्हणजे पप्पा पहिल्यापासून स्वामींचे भक्त होते. तर त्याच्यानंतर मी आता कुठे झालोय, मला 1-2 वर्ष झाली स्वामी सेवेमध्ये येऊन आणि तेव्हा पप्पांनी हा स्वामींचा आणि दत्त माऊलींचा फोटो घेतला होता. अजून बरेचसे असे माझ्याकडे फोटोज आहेत, तर ते आता तुमच्या सर्वांसोबत मी शेअर सांगितलं. आता येते आपली दिवाळी. तर दिवाळीला आता आपल्या सर्वांना धनोत्रयोदशीच्या दिवशी धन्वंतरींची पूजा करायचीच असते. तुमच्या सर्वांसोबत मी शेअर केलं होतं, की धन्वंतरींची पूजा कशी करतो आपण. त्यांचाच एक फोटो आहे माझ्याकडे आणि तो फोटो मी तिकडनंच घेतलाय. अर्थात आपलं प्रभात फ्रेम मेकर्स आहे, तिकडूनच आम्ही फोटो घेतलाय. तर बघा हा असा सुंदर धन्वंतरींचा फोटो आहे. आणि हा मी हल्लीच घेतलाय. बघा इथे लिहिलं सुद्धा आहे भगवान धन्वंतरी आणि भगवान धन्वंतरीचं ते एक जे वाक्य आहे ते तिथे दिलंय. आयुर्वेद के आद प्रवर्तक भगवान धन्वंतरी. असं हिंदीमध्ये हे आहे. मराठीमध्ये सुद्धा भेटतं. पण हा फोटो मला तेव्हा अवेलेबल झाला होता
आणि तो आम्हाला हवाच होता. सो म्हणून हा मी फोटो घेतलाय. म्हणजे किती सुंदर असे धन्वंतरी उभे आहेत. हातात त्यांच्या गडू आहे भरलेला. त्याच्यानंतर असं बॅकग्राऊंड वगैरे बघा ना किती सुंदर आहे. म्हणजे पूजेला आपल्या एक 4 चांद लावतो हा फोटो. म्हणजे दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं आणि जेव्हा आपण याची पूजा करतो, छान फुलं घालतो, तेव्हा तो अजून फोटो आहे ना त्या पूजेमध्ये अजून उतरतो. अजून तो सुंदर दिसतो. त्यामुळे असा हा सुंदर फोटो आणि बॅकग्राऊंडनी काही हा असा आहे. ह्याला मी लटकवायचं वगैरे काही करून घेतलं नाहीये. कारण हा फोटो काय मी 12ही माही देवघरामध्ये पूजत नाही. हा फोटो फक्त मी आपल्या धनत्रयोदशीच्या दिवशी पूजत असतो. त्यामुळे ह्याला असं हे हुक लावून घेतलंय मी. म्हणजे फोटो असा नीटनेटका तिथे मला ठेवता येतो. तसा असा फोटो आहे. तर हा पण खूप सुंदर आहे फोटो. तुम्ही ह्याचे पण चेहरा यामध्ये बघू शकता. छान धन्वंतरी हसऱ्या चेहऱ्याचे आहेत. हातात धन्वंतरींचा दक्षिणावर्ती शंख आहे. चक्र आहे, हंडा आहे. त्याच्यानंतर आयुर्वेद जे पानं असतात, जडीबुटीज असतात, सो त्या आहेत. आणि खूप सुंदर असा डिटेल जो शास्त्रानुसार फोटो बघायला गेलावा, तर अगदी तसा हा फोटो आहे. तर मी जेव्हा फोटोज घेत असतो ना, तेव्हा सुद्धा त्यामध्ये विचार करतो, की तशा-तशा त्या गोष्टी त्यामध्ये असल्या पाहिजेत. तर अगदी हा असा फोटो आहे. आणि अजून एक फोटो आहे, तो आपला मार्गशीर्ष महालक्ष्मीचा आहे. म्हणजे मार्गशीर्षमध्ये जो आपल्याला लागतच असतो. आणि हा बघायला गेलं तर अवेलेबल सगळीचकडे अवेलेबल असतो, पण तो त्या-त्या ह्याच्यामध्येच अवेलेबल असतो. तर हा बघा, हा असा महालक्ष्मी आईचा फोटो आहे, जो आपल्या व्रतामध्ये नेहमी लागत असतो. हा फ्रंट कॅमेरा आहे, सो म्हणून तुम्हाला उलटं दिसत असेल. तर असा हा सुंदर महालक्ष्मी आईचा फोटो आहे. अजून एक सरस्वती आईचा माझ्याकडे फोटो आहे. तर त्याची शॉर्ट व्हिडिओ मी केली होती. त्याचं तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईन. तिकडे तुम्ही जाऊन बघा. खूप सुंदर सरस्वती आईचा फोटो आहे. तो मला खूप आवडला होता आणि मी त्यांना तसं सांगितलं होतं, की असं-असं मला मिळेल का? तर त्यांनी तसाच मला तो दिला छान फोटो. आणि हा असा महालक्ष्मी आईचा फोटो आहे. त्याच्यानंतर महालक्ष्मीचा मंत्र आहे. दोन्ही महालक्ष्मी मातेची यंत्र आहेत, गज आहे. त्याच्यानंतर श्रीयंत्र सगळ्यात महत्त्वाचं श्रीयंत्र आहे. तर असं खूप सुंदर असा हा छान असा मस्त फोटो आहे. तर आता हा फोटो तुम्ही नवरात्रीमध्ये सुद्धा घेऊ शकता. माता महालक्ष्मीचं श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करायचं असेल, तर तुम्ही ह्याच्यावरती कुंकुमार्चन करू शकता. जर महालक्ष्मीची मूर्ती नसेल आणि तुम्ही हा फोटो घ्या मग आणि इकडे तुम्ही माता लक्ष्मीवरती कुंकुमार्चन करा. असा खूप सुंदर हा महालक्ष्मी मातेचा फोटो आहे. तर अजून आहेत माझ्याकडे फोटो, पण त्या त्या देवघरामध्ये आहेत आणि देवघरामध्ये आपण असे फोटोज किंवा देव नवरात्रीमध्ये हलवत नाही. तुम्हाला सर्वांना माहिती आहे. देवघरामधला घट सुद्धा मी 9 दिवस हलवत नाही. अशीच माझी फुलं दररोजची असतात आणि दररोजचा धूप, दीप आणि नामस्मरण एवढं सगळं असतं. तर असं छान आज तुमच्या सणासोबत मी व्हिडिओ शेअर केलाय, की तो म्हणजे कुठून मी सगळे फोटोज नेहमी घेत असतो ते. आणि खूप छान-छान फोटोज असतात. ह्याच्यापेक्षाही अजून सुंदर तुमच्या पूजेला छान दिसतील, असे सुंदर म्हणजे महाराजांचे फोटो आहेत, गौतम बुद्धाचे फोटो आहेत. त्याच्यात तर बरेचसे असे फोटो त्यांच्याकडे अवेलेबल आहेत आणि असं नाहीये, की ह्या सगळ्या ओल्ड टाइपच्या त्यांच्याकडे म्हणजे फ्रेम्स आहेत, त्या सगळ्या ओल्ड टाइपच्या वगैरे अजिबात नाही. एकदम ट्रेंडी जसा कुठली ट्रेंड येतो, अगदी त्याच्यामध्ये कुठल्याही ट्रेंडी ज्या फ्रेम्स असतील ना, त्यासुद्धा फ्रेम्स त्यांच्याकडे अवेलेबल असतात नेहमी. आणि खूप छान-छान फ्रेम्स इथे अवेलेबल असतात. मी स्वतः गॅरंटी देतो त्या गोष्टीसाठी. तर खूप छान असा मस्त तुमच्या सर्वांसोबत आज मी व्हिडिओ शेअर आणि त्या दुकानाचा जमलास तर तुमच्या सर्वांसोबत मी ॲड्रेस आणि प्रॉपरली नाव तर तुमच्या सर्वांसोबत मी आता शेअर केलंय. ते म्हणजे प्रभात फ्रेम मेकर्स, गणेश गल्लीमध्ये लालबागला, गुरुकृपाच्या एक्झॅक्ट बाजूला आहे. ते तुम्हाला खूप म्हणजे तुम्ही तिथे गेलात तरी तुम्हाला ते कोणीही सांगू शकतो एवढं एकमेव ते दुकान आहे. खूप छान. आणि खूप साऱ्या अशा फ्रेम्सनी भरलेलं ते नेहमी दुकान असतं आणि इथे स्वामी माऊलींचे खूप 101 छान-छान फोटोज असतात. सिंगल म्हणा किंवा स्वामींचा आशीर्वाद देतानाचा म्हणा, खूप छान-छान फोटोज असतात. तुमच्या सर्वांसोबत आहे ना मी एखाद 2 आता आपले व्हिडिओज येतील, तर त्याच्यामध्ये तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करेल. नाहीतर तुम्ही ओळखलं सुद्धा असाल, की ते म्हणजे गणपती बाप्पाच्या आगमनाच्या व्हिडिओमध्ये सुद्धा तुम्हाला ते मी दुकान दाखवलं होतं बाहेरून. पण तेव्हा ते बंद होतं, कारण तेव्हा आम्ही गणपती आणायला जात होतो. सो म्हणून ते बंद होतं. तर जसं की आता तुमच्यासोबत मी शेअर केलं. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल तर चॅनल लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशा तुझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.